मॉर्निंग, मी अमृता. गुड मॉर्निंग, मी प्रियांका. हे आहे सलाम महाराष्ट्राचं मॉर्निंग बुलेटिन. रविवारची सकाळ आणखीन ब्राईट करण्यासाठी आपल्याबरोबर एक खास गेस्ट आहेत, नितीन सोनावणे म्हणून. ते एक फोटो जर्नलिस्ट आहेत. त्यांचं खास काम म्हणजे मेळघाटातल्या कुपोषित बालकांवरचं त्यांचं फोटोग्राफी, नंतर रेल्वे ट्रॅक्सच्या आजूबाजूचं जनजीवन दाखवणारे त्यांची फोटोग्राफी आणि त्याचबरोबर HIV ग्रस्त बालकांवरची त्यांची फोटोग्राफी खास गाजलेली आहे. सर, तुमचं स्वागत. सर, त्याच्यातलं सर्वात जास्त गाजलेलं आहे ते म्हणजे रेल्वे ट्रॅक्सच्या आजूबाजूची जे जनजीवन दाखवलेलं आहे तुम्ही, त्याच्यावरची जी फोटोग्राफी, त्यानंतर तुमचा खास फोटो फीचर आहे, त्याच्याबद्दलच सुरू करूया आपण. त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना, ते कसं काय सुचलं आणि ते कधी सुरू झालं? साधारणतः आफ्टरनून डिस्पॅच कुरिअरमध्ये मी 99 साली कामाला होतो ॲज अ स्टाफ फोटोग्राफर म्हणून. त्या दरम्यान तिथे डायरी सदर होतं. बहिराम कॉन्ट्रॅक्टर जे संपादक आहेत त्या पेपरचे, ते प्रत्येक स्वतः जातीने त्या डायरी सदराकडे लक्ष घालायचे. तसाच एक फोटो मी जाताना डायरी सदराकरता शूट करण्याकरता गेलो, ऑफबीट शूट करावं म्हणून. तर मी पाहिलं की एक वृद्ध महिला स्वतःच्या पतीला ट्रॅकवर आंघोळ घालते आणि फेविकॉलचा असा डब्बा ठेवलेला आहे, त्याच्यात ते पाणी आहे आणि ती त्या ओपन ट्रॅकवर आंघोळ घालते आणि मागे अशी पूर्ण अशी ट्रेन जाते आणि पुढच्या ट्रॅकवर ती आंघोळ घालते. मला खूप ते पिक्चर वाटलं की हे स्ट्रॉंग पिक्चर आहे. मी धावत गेलो आणि ते पिक्चर शूट केलं. साधारणतः 2-3 फ्रेम मला त्या मिळाल्या आणि प्रिंट केलं आणि ते दुसऱ्या दिवशी सरांना दिलं की असं असं आहे आणि त्या खाली कॅप्शन लिहिली की हेल्पिंग हँड्स आहेत हे, किंवा ट्रू लव्ह आहे. तर सरांनी ते ठेवून दिलं नेहमीसारखं आणि त्याच्या लॉकरमध्ये. आणि 2 दिवसाने पाहतोय तर काय, सरांनी ते 4 कॉलम फोटो वापरलेला आफ्टरनून डिस्पॅचमध्ये. आणि त्यावर फक्त तेवढी कॅप्शन न लिहिता त्याने 2 मथळे भरून रखाने लिहिले आणि त्यांनी असं लिहिलं की देशाला स्वातंत्र्य होऊन 50 वर्ष झाले आणि माझा फोटोग्राफर बोलतो हे हेल्पिंग हँड्स आहेत आणि ट्रू लव्ह आहे. पण माझ्या दृष्टीने हे त्यापेक्षा खूप जास्त आहे, कारण 50 वर्षात 50-50 माळ्याच्या इमारती झाल्या आणि प्रत्येक इमारतीला लागून अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि किती लोक उपभोग त्याचा घेतात, पण आणि किती त्याच्यामध्ये समाधानी आहेत एवढ्या मोठ्या टॉवरमध्ये. आणि एवढं सगळं असताना यांच्याकडे काहीच नाहीये, पण हे एक दुसऱ्यावरचं प्रेम आणि हे यांची जगण्याची जी शक्ती आहे तीच यांच्याकरता साधन आहे आणि तेच यांचं प्रेम आहे. या पद्धतीने लिहून त्यानंतर जे लेटर्स आले त्या रकान्यावर आणि माझ्या फोटोवर, ते देखील त्यांनी प्रसिद्ध केलं. इवन एल मॅगझिन करता त्याने तो फोटो दिला आणि आतापर्यंतचा हा माझा सर्वात सुंदर फोटो, म्हणजे सर्वात चांगला फोटो. सुंदर नाही म्हणतात, जवळचा फोटो असं सरांनी सांगितलं. त्यांना आवडलेला फोटो, माझा नाही, त्यांनी असं. आणि त्यापासून मला प्रेरणा मिळाली आणि मी 3 वर्ष त्या प्रोजेक्टवर काम केलं. आणि 3 वर्ष प्रोजेक्टवर अशा पद्धतीने काम केलं. समजा मी कुर्ला स्टेशनला उतरलो तर कुर्ला ते वडाळा किंवा शिवडी या दरम्यान चालत ट्रॅकवरनं फिरून परत रिटर्न येणं, म्हणजे जवळजवळ 4 तास सकाळी आणि 4 तास संध्याकाळी किंवा 3 तास सकाळी 3 तास संध्याकाळी, अशा पद्धतीने 3 वर्ष काम केलं. आणि मी स्वतः ते फीचर शूट करताना 2 वेळेस वाचलेलो आहे. आणि ते फीचरचं एवढं काही आहे त्यामध्ये की मला खूप वाटलं की ते शूट करण्यामागचा उद्देश सांगतो खरा. एकीकडे आपण ट्रेन पाहतो, एवढे लोक त्याच्यामध्ये 60 लाख लोक ट्रॅव्हल करतात दिवसभरात आणि त्याच्या आवाजाने आपल्या हृदयाचा ठोका चुकतो, पण ही लोक त्याच्या सानिध्यात कसे राहतात आणि एवढे वर्षानुवर्षे कसे त्याच्या जवळ राहून कसे आपलं दिनचर्या सुरू करतात, ते मला थोडंसं खटकलं आणि मला वाटलं की ह्या फीचरवर खूप डीपली काम केलं जाऊ शकतं. म्हणून मी तो विषय निवडला आणि त्याचे आतापर्यंत 5 प्रदर्शनं मुंबई आणि मुंबईच्या बाहेर झालेली आहेत आणि ते नक्कीच, कारण का सतत आपण जो आवाज आहे, म्हणजे जी खडखड त्यांना रोज रेल्वेने प्रवास करतो, पण फार कमी वेळा आपण आपल्या खिडकीतनं दरवाज्यातनं बाहेर बघतो की बाहेरचं आयुष्य काय आहे, जे बाजूलाच असतं रेल्वे ट्रॅकच्या. आपण इतकं ग्रांटेड घेतो आपल्या सराउंडिंगला, देत नाही. पण मला सांगा की तुम्ही जेव्हा ट्रॅक मधनं उतरून चालत जाऊन फोटोग्राफी करत होतात, म्हणजे हा अनुभव तुमच्यासाठी खूप वेगळा होता. ते फोटोग्राफ्स खूप वेगळे आहेत, आपण ते पाहतोय, पण या फोटोग्राफ्सला आलेल्या प्रतिक्रिया कशा होत्या? ते एक्झिबिशन मध्ये काही लोक मला भेटले. एक छोटीशी प्रतिक्रिया तुम्हाला सांगतो. त्यामध्ये एक व्यक्ती माझ्याकडे आला, त्यांची माझी काही ओळख नाही, एक्झिबिशन मध्ये आला आणि बसला. मी त्यांना चहा पाजला, कारण तो बराच माझा परिचयाचा झाला, बऱ्याच वेळेस गप्पा झाल्या.
तर तो बोलला की मला तुम्हाला पाहिल्यावर वाटतं की तुम्ही नितीन सोनवणे असू शकत नाही. मला वाटलं की आम्ही हे गोष्टी नेहमी पाहतो, पण आम्हाला वाटलं नाही की याच्यावर काम करावं. आणि मला तुम्हाला पाहिल्यावर वाटलं की तुम्ही कोणतरी वयस्कर ग्रस्त असाल, तुम्हाला ती सुचलेली कल्पना आहे आणि मग तुम्ही ते शूट केलं. मला वाटलं नव्हतं की तुम्ही या वयात पण एवढा डीपली विचार करू शकता आणि मला वाटतं की तुम्हाला मदत करायची आहे काहीतरी. म्हटलं सर पण मदत वगैरे नको, मी एक्झिबिशन हे केलं आहे, मला स्पॉन्सरशिप वगैरे काही नको आता सध्या तरी नाही. नाही मला काहीतरी द्यायचं आहे. तर त्या व्यक्तीने मला 5,000 रुपयाचा चेक त्यावेळेस लिहून दिला. आणि काय पाहिजे, आणि ते एक्झिबिशन करण्याकरता रेल्वेकडे मी स्वतः स्पॉन्सरशिप मागायला गेलो असताना त्यांनी मला नकार दिला. आणि त्या एक्झिबिशनला माझ्याकडे पैसे नव्हते. मला त्या दरम्यान एक जपान कियोसाकी म्युझियमचा पुरस्कार मिळाला. तो साधारणतः 2,40,000 येन म्हणजे इकडचे 93,000 रुपये त्यावेळेस मिळाले आणि मी पूर्ण पैसे त्या एक्झिबिशन मध्ये घातले आणि अशा पद्धतीने ते एक्झिबिशन केलं. क्या बात आहे. जेव्हा तुमच्या रेल्वे ट्रॅक्स बाजूची जी फोटोग्राफी बघितली त्यातले बहुतेक सगळे जे फोटो आहेत हे ब्लॅक अँड व्हाईट आहे. तर काही खास कारण होतं का की ही ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी करण्यामागचं? हो, ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी करण्यामागचं खूप मोठं कारण आहे. कारण असं आहे, ते जर मी कलर शूट केलं असतं तर ट्रेनचा कलर प्रॉमिनंटली विटकरी कलर किंवा थोडासा लाल रंगाचा असतो आणि तिथे राहणारे सगळे गरीब आणि निवस्त्र असलेली लोक आहे किंवा अति गरीब आहेत आणि तेच जर मी कलर केलं तर प्रत्येक जागी तो रेल्वेचाच कलर प्रॉमिनंट झाला असता आणि मला त्या लोकांच्या ज्या हावभाव आहेत, त्यांच्या ज्या हालचाली आहेत, त्यांच्या ज्या दिनचर्या आहेत त्या मी किंवा त्यांचे जे एक्सप्रेशन आहे ते तितक्या कुशलतेने दाखवता नसते आलं. तेच जर मी ब्लॅक अँड व्हाईट केलं तर कुठेतरी मला तो सोर्स मिळतो की म्हणजे प्रॉमिनंट सब्जेक्ट आणि फोरग्राऊंड बॅकग्राऊंड आणि त्यामुळे मी ते पर्पजली ब्लॅक अँड व्हाईट शूट केलं आहे. आपण तुमचे जे फोटो बघतोय ना त्याच्यात एक फोटो खूप इंटरेस्टिंग आहे. रेल्वेच्या ब्रिज वरचा फोटो आहे ज्याच्यात एक माणूस खाली येतोय, वर येतोय. तर हा काय फोटो आहे? पहिल्यांदा मी सांगतो, तो ब्रिज नाही आहे. तो फोटो असा आहे, सकाळची जे दिनचर्या आहे म्हणजे टॉयलेटला जे जातात तो मध्ये तो रनिंग ट्रॅकवर तो माणूस ते टॉयलेटला जातोय आणि त्याची स्टोरी अशी आहे की ते 1 आठवडा अगोदर त्याचा भाऊ तिथे रनिंग ट्रॅकवर शौचाला जातानाच वारला म्हणजे डोक्याला स्ट्रोक लागला ट्रेनचा, रनिंग ट्रेनचा, आणि तो जागच्या जागी मेला. पण त्या माणसाची तो तांबुळी म्हणून आहे त्याचं सरनेम, त्याची मी इंटरव्ह्यू केली आणि तो त्या रनिंग ट्रॅकवर जातो आणि तो शिंपी आहे विशेष म्हणजे. आणि रनिंग ट्रॅकवर याकरता जातो, शौचालय एकच आहे आणि तिथे गेलं तर 1 तास उशीर होतो आणि कामाला जायला, म्हणून तो जातो, जीव धोक्यात घालून देखील जातो का तर बाजूला सराउंडिंग एरिया आहे आणि त्या स्लीपरवर बसून तो प्रातःविधी पार करून परत वरती येतो. सो तुम्ही सातत्याने सामाजिक प्रश्न हाताळलेले आहेत तुमच्या फोटोग्राफी मधून. तसंच तुम्ही मेळघाट मधलं कुपोषण हेही तुमच्या फोटोग्राफी मधून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्याबद्दलचं थोडंसं सांगा ना. हा प्रोजेक्ट तुम्ही कसा काय घेतला आणि नेमका तिकडे गेला एक्सपिरियन्स काय होता तुमचा? बरोबर. तर एक्झॅक्टली मी 97ला कलाकौमुदी करता फ्रीलान्स फोटोग्राफर म्हणून काम करत होतो, जो मल्याळी पेपर आहे. आणि त्यावेळेस मेळघाटचं कुपोषण खूप गाजत होतं, म्हणजे तिकडे बऱ्याचशा डेथ होत होत्या. तर मला वाटलं की त्यावर खूप चांगलं फीचर होऊ शकतं. त्याकरता मी मेळघाटला गेलो आणि गेल्यावर जो पाहिलं, भयावह परिस्थिती पाहिली. म्हणजे खूप कुपोषित बालके, खूप थीन आहेत, एका बाईला 12 मुलं, 17 मुलं, अशा पद्धतीने अज्ञान आहे तिकडे. त्यांचा देवऋषीवर जास्त विश्वास आहे, डॉक्टरांवर अजिबात विश्वास नाही आहे. ते स्वतःच्या मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात नाही. तर अशा पद्धतीचं अज्ञान आहे. मी जाऊन तिथे शूट केलं आणि इकडे येऊन मुंबईमध्ये त्याचं 98ला एक प्रदर्शन भरवलं आणि त्या प्रदर्शनातले काही 2-3 डेडली फोटो पाहून मला बरेचसे फोन आले की आम्हाला या मुलांना मदत करायची आहे, तर आमची मदत तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवाल का? तर मेळघाट मित्र नावाची संघटना आणि मुंबईमध्ये संपर्क नावाची संघटना, ह्या 2 संघटना त्या पिरियडमध्ये त्या भागात काम करत होत्या ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून. मी त्यांचे नंबर दिले. अशा पद्धतीने त्या मुलांना काही मदत झाली असेल. आणि आता 97 पासून आत्तापर्यंत मी जव्हार, वाडा, मोखाडा, डहाणू, पालघर हे सगळे पट्टे फिरून झालेत आणि मी कुपोषणावर आत्ताही काम करतोय आणि आत्ताही त्यांना कुठनं ना कुठनं मदत होईल या पद्धतीने माझे प्रयत्न चालू आहेत. त्यांचं पूर्ण फीचर मी वेबसाईटवर टाकलं आहे आणि तिथे अपील केले लोकांना की जे काय आहे ते मदत करावी. एक थोडासा वेगळा प्रश्न इकडे मला विचारायचं वाटतं. तुम्ही जी फोटोग्राफी केलेत ना
की प्रत्येक वेळी एखाद्या कॉज साठी केलेली आहे. बरोबर. म्हणजे त्याचा फोटोचा माध्यम म्हणून एक वापर, म्हणजे हे प्रश्न पोहोचवण्यासाठी एक केलेला आहे. हे असं का? म्हणजे फोटोग्राफी म्हटल्यानंतर नेचर, पोर्ट्रेट्स अशी अनेक ग्लॅमर, फॅशन, खूप काय म्हणतात, ज्या खरंच ज्या फील्डला ग्लॅमर आहे असे अनेक पर्याय उपलब्ध असताना बरोबर. एखादे प्रश्न मांडावा असं का पण वाटलं? बरोबर. तुम्ही म्हणताय की मला निसर्ग कधी भाळला नाही किंवा इतर पोर्ट्रेट्स तू काही शूट केले नाही. बरोबर आहे. मला नेहमी, मी अगदी खालनं आलेलो कलाकार आहे. मी स्लममध्ये राहिलेला आर्टिस्ट आहे आणि जे माणसाच्या आतमध्ये असतं तोच तो क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. मी जे भोगलोय मला वाटतं की बाकीच्यांनी ते भोगू नये आणि कुठनं तरी आपल्या कलेची मदत समाज कार्याकर्ता व्हावी म्हणून मी हे असे विषय निवडतो आणि त्याविषयी काम करतो. मी कोणी दाता नाहीये, मी त्यांना आर्थिक मदत करू शकत नाही, पण माझ्याकडे जे माध्यम आहे, माझ्याकडे लेखणीचं माध्यम आहे, माझ्याकडे एका कलेचं माध्यम आहे, ते चांगल्या कामाकरता उपयोगी जर आलं तर माझं त्याच्यात समाधान आहे. निसर्ग शूट करून मला मिळतील. 1 वर्षात मी काम केलं, कुठेही लडाखला वगैरे जाऊन आलो तर आणि त्याचं एक्झिबिशन केलं तर साधारणतः 5-1 लाख रुपये आरामात मिळतील. पण मला ते नको आहे. मला त्या लोकांकरता मदत पोहोचवायची आणि त्यांना जे माझ्या फोटोने मदत मिळेल आणि त्यांचं जे समाधान होईल तोच माझा सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि ते माझ्या कामाची पावती आहे असं मला वाटतं. म्हणजे खरंच फोटोग्राफी ॲज अ मीडियम ऑफ टूल, मीडियम ऑफ चेंज असं म्हणता येईल आपल्याला. नितीन, तुम्ही मुंबईतल्या पाईपलाईन्स आणि त्याच्या आजूबाजूचं आयुष्य ह्याच्यावरती खूप फोटो काढलेले आहेत. बरोबर. मुंबईला लागून असलेल्या पाईपलाईन्स ज्या आहेत, मुंबईला ज्या पाणी पुरवठा करतात त्याच्यावर मी 1 वर्ष काम केलं आणि वेळोवेळी त्याच्यावर लिहिलंही गेलं की मुंबईच्या पाईपलाईन्समुळे मुंबईला फार मोठा धोका आहे. इवन सेफ्टी झोन नाहीच आहे तिथे. सेफ्टी झोन आतापर्यंत रेल्वेला झालाय पण त्याच्यामध्ये काही झालं नाही. इवन पाईपाच्या वरती देखील लोक राहतात. आजूबाजूला तर राहतातच पण पाईपाच्या वरती लोक, अगदी सिमेंट कॉन्क्रीटचं घर असलेली लोक राहतात. असं मी शूट केलं आणि काही जागी पाईप फोडले जातात लिटरली आणि त्यातनं पाणी काढून घेतलं जातं. असेही माझे काही फोटो आहेत आणि ते मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की एवढा धोका मुंबईला आहे. आणि अशा पद्धतीने माझे काही फोटो आहेत ज्यामध्ये सूर्यनमस्कार, सकाळच्या वेळेस सूर्यनमस्कार दोन्ही पाईपाच्या मध्ये मारतायत असा ते पिक्चर्स आहे. आणि त्यामधले 3 फोटो जपानच्या म्युझियमने कायमस्वरूपी ठेवूनही घेतलेले आहेत. सो तुम्ही ॲज अ जॉब तुम्ही न्यूजपेपर्ससाठी फोटोग्राफी करता, ॲज अ फोटो जर्नलिस्ट तुम्ही काम करता, मग तुम्हाला वेळ कसा काय मिळतो हे स्पेशलाइज्ड फोटो फीचर करताना? खरंच उत्सुकता आहे. खूप चांगला प्रश्न आहे. वेळ मिळत नाही, वेळ काढायला लागतो. माझा वेळ जो आहे, माझ्या कामाच्या व्यतिरिक्त जो वेळ आहे तो मी ह्या कामाकरता देतो. आणि विशेष म्हणजे मी आतापर्यंत इंडियन एक्सप्रेस, एशियन एज आणि हिंदुस्तान टाइम्स हे 3 पेपर सोडता सगळ्या पेपरला आतापर्यंत जवळजवळ काम केलेलं आहे ॲज अ फ्रीलान्सर म्हणून. आणि त्यावेळेत जो मला वेळ मिळाला त्या वेळेत मी बरंचसं काम केलं आणि आता जो फावला वेळ मिळतो सॅटर्डे संडे त्यावेळेतही मी जाऊन माझं काम करतो. म्हणजे माझा वेळ कुठे ना कुठे कामामध्ये खर्ची घालतो, वायफळ घालवत नाही. जसं तुम्ही सातत्याने प्रश्न मांडत आला तसं तुम्ही HIV ग्रस्त बालकांवरतीही फोटो फीचर केले. त्यावेळेचा एक्सपिरियन्स सांगा ना. म्हणजे लहान मुलांबरोबर जी फोटोग्राफी जेव्हा आपण करतो तेव्हाचा थोडासा एक्सपिरियन्स सांगा. बरोबर. मी सांगलीला भगिनी निवेदिता प्रतिष्ठान आहे तिकडे खरं वेगळ्या पर्पजने तिकडे गेलेलो, वेगळ्या उद्देशाने तिकडे गेलेलो. मी लोककलाकार शूट करायला तिकडे गेलेलो. पण मला जेव्हा कळालं की इथे HIV बाधित मुलांचं स्कूल कम हॉस्टेल आहे तर माझा मित्र उदय देवळेकर तिथे राहतो. त्याला मी सांगितलं की असं असं मला शूट करायचं. त्यामुळे शेख मॅडमला भेटलो. शेख मॅडम बोललं की नाही, हे शूट नाही करू शकत, त्यांचे जर चेहरे लोकांपुढे आले काही वेगळं होईल. पण मी त्यांना विश्वास दिला, विश्वासात घेतलं. मी सांगितलं मी मीडियाचा माणूस आहे, जर ह्या चेहऱ्यांनी कोणी तुम्हाला फंडिंग देणार असेल, त्यांचं आयुष्य तर मी वाचवू शकत नाही का, तर त्यांचं आयुष्य 12 ते 15 वर्ष आहे. पण त्या 15 वर्षात मी जर त्यांना जास्त आनंद देऊ शकलो, काही चैनीच्या वस्तू त्यांच्याकरता मिळवून देऊ शकलो, लिखाणाने कोणी त्यांना पैसे पाठवले, कोणी पाहून कुठले ॲक्टर ॲक्ट्रेस त्यांच्याकडे राहायला आले आणि त्यांचे क्षण आनंदाचे करू शकलो तर माझं सार्थक होईल. तर तुम्ही मला परवानगी दिली तर बरं होईल. ते बोलले ठीक आहे. आणि ते शूट करण्याच्या अगोदर पूर्ण रात्रभर मी झोपू शकलो नाही का, तर त्या मुलांना मी त्यावेळेस भेटून आलेलो आणि त्यावेळेस मला पूजा नाव विचारलं शाळेमध्ये जाऊन त्या मुलीचं. तिने मला सांगितलं पूजा NK. पूजा NK म्हणजे पूजा नॉट नोन, म्हणजे पूजा माहीत नाही असं तिने नाव सांगितलं. मी जाम पॅनिक झालो. म्हटलं
काय आहे यांचं आयुष्य, आणि मी ठरवलं की यांच्याकरता काहीतरी करावं. आणि त्यांचे मी मुंबईला येऊन 2 प्रदर्शनं केली आणि त्या रूपाने, आणि एक आर्टिकल छापलं महाराष्ट्र टाइम्समध्ये, आणि त्या रूपाने त्यांना थोडीफार मदत झाली जी काय. अमृता, आपल्याकडे अनेक समस्या आहेत, पण या सगळ्या समस्यांवरती स्पेशल काम करणारी काही अशी स्पेशल व्यक्तिमत्वही आहेत, आणि तशाच 2 व्यक्तिमत्वांवर तुम्ही काम केलेलं आहे सर. त्यांच्याबद्दल सांगा की डॉक्टर बाबा आमटे आणि डॉक्टर लहाने यांच्यावरती तुम्ही जे फोटो फीचर केलेला आहे त्यांच्या कामावरती, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. बरं, मी देव आहे की नाही मला माहिती नाही, पण जी काही लोक आहेत, बाबा आमटेंसारखी, डॉक्टर लहानेंसारखी, हेच समाजाला पुढे नेत आहेत. आणि तेच लहानेंबद्दल सांगायचं झालं तर जवळजवळ लाखांच्या वरती लोकांना प्रकाश देणारे नायक आहेत ते माझ्या दृष्टीने. आणि त्यांच्यावर मी 1.5 ते पावणे 2 वर्ष काम केलं. काम या पद्धतीने केलं, त्यांचे वेगवेगळ्या रुरल आदिवासी भागामध्ये कॅम्प होतात, वेगवेगळ्या खेडोपाडी कॅम्प होतात. ते साधारणतः 8 आय कॅम्प मी कव्हर केले. आणि डॉक्टर असे आहेत जे स्वतः म्हणजे कॅम्पमध्ये 18 ते 16 तास काम करतात. म्हणजे सकाळी 10ला जर ऑपरेशन थिएटरमध्ये गेले तर दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत ऑपरेशन सुरू असतात. आणि एवढी शक्ती, आणि ज्या माणसाच्या विशेष म्हणजे 2 किडन्या निकामी आहेत, आईने दिलेल्या एका किडनीवर ते जगतात. मला वाटलं की त्यांच्यावर फीचर करावं, आणि मी त्यांच्यासोबत पावणे 2 वर्ष काम केलं. आणि एक असा व्यक्ती आहे ज्यांना समाजाने म्हणजे खूप काही देण्याची आवश्यकता आहे, का तर त्यांची अचिव्हमेंट त्या पद्धतीची आहे. म्हणजे लाखाच्या वरती लोकांना दृष्टी देणं ही काय छोटी गोष्ट नाही. आता बाबा आमटेंविषयी सांगायचं झालं तर बाबा आमटे नसते तर समाजामध्ये कुष्ठरोग्यांना, आमच्यासारख्यांनी देखील हिणवलं असतं, किंवा अपंगांना, अंधांना सहारा देणारं एकमेव स्थान आहे ते आनंदवन. त्याच्यावर मी 2 वर्षात साधारणतः 3 वेळेस गेलो आणि तिथे राहून वेगवेगळं शूट केलं त्या भागातलं आणि लोकांपुढे मांडलं. मग ह्यांचं जेव्हा काम तुम्ही टिपत होता तुमच्या कॅमेरामध्ये, तेव्हा तुम्ही अशी काही खास काळजी वगैरे, काही वेगळं ट्रीटमेंट वगैरे दिली होती का? कारण का तुमचं म्हणजे डॉक्टर लहानेंचं आणि त्यांच्या पेशंट्सशी असलेलं जे रिलेशनशिप आहे ते तुम्ही खुलवण्याचा प्रयत्न केला आहे बऱ्याच फोटोग्राफ्समध्ये. त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना, ते कसं काय तुम्ही कॅप्चर केलं? डॉक्टर लहानेंवर वेगळं असं काही काम केलं नाही. मी फक्त एक काळजी घेतली की ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर तिकडच्या कुठल्याही वस्तूला हात न लावण्याची काळजी घेतली, आणि तिथे विदाऊट फ्लॅश सगळे फोटो काढलेत, कारण तिथे ऑपरेशनच्या वेळेस सफिशियंट लाईट्स असतो. आणि बाबा आमटेंवर तिथे जे लेप्रसी पेशंट आहे, कुष्ठरोगी आहे, जे डेप्थ आहेत, जे डेप्थ अँड डम आहेत, जे ब्लाइंड आहेत, अशा लोकांवर खूप पॅनिक होऊन, म्हणजे वेदना फक्त मलाच होत नव्हत्या, माझ्या कॅमेरालाही त्याच पद्धतीच्या वेदना होत होत्या. आणि डॉक्टरांबद्दल सांगायचं तर ते लिटरली देव आहेत. त्यांच्याबरोबर मी फिरलो 1 किलोमीटर चालताना जवळजवळ 100-200 लोक त्यांच्या पाठी येतात, जवळ येतात, त्यांना मिठी मारतात, त्यांच्या पाय पडतात, आणि त्या व्यक्तींपासून खूप काही शिकण्यासारखं. आणि त्यांना कशाही पद्धतीने, म्हणजे कुठल्या याच्यात चहा आणतील, काही त्यांना द्राक्ष आणतील त्याच्या बागातले, काही ऊस आणतील, नारळ पाणी आणेल आणि त्यांना भेटतील. म्हणजे एवढं प्रेम करतात, खूप खूप आहे ना. म्हणजे एखाद्या सामान्य व्यक्तीवर एवढं प्रेम कोणी का करावं? काहीतरी त्यांच्याकडे असेल म्हणून लोक एवढं प्रेम करतील ना. म्हणून मी त्यांच्यावर काम केलं, आणि माझा विचार आहे त्याविषयी सरांनी जर लिहिलं तर माझे फोटो आणि त्यांचा लेख, त्यांचे आत्मचरित्र एक खूप चांगलं होईल, आणि भावी डॉक्टरांना तो आदर्श होईल. नक्कीच. त्यांच्या एक्झिबिशन विषयी थोडंसं मला सांगायचं इथे. त्यांचं एक्झिबिशन करण्याचा माझा उद्देश हा होता की ते एक्झिबिशन पाहून जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करावं. आणि जर एक किडनीवाला माणूस लाखाच्या वरती शस्त्रक्रिया करतोय, तर ज्यांना 2 किडन्या आहेत त्यांनी 5-5 हजार जरी मोफत शस्त्रक्रिया केल्या, असे 10 डॉक्टर जरी पुढे आले तर आकडा हजाराच्या घरात जातोय, आणि 20 जरी आले तर लाखाच्या घरात जातोय. तर ते जर केलं तर खूप बरं होईल. आणि ते प्रदर्शन मला कोणाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र फिरवायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त डोळे महाराष्ट्राला, भारताला मिळतील.
आणि जास्तीत जास्त डॉक्टर त्यांच्यासारखे सेवाभावी पुढे येतील आणि समाजाचं कल्याण होईल, हा त्या मागचा माझा उद्देश आहे. नक्कीच. आणि मला वाटतं त्याच एक्झिबिशनला, मला वाटतं एक्झिबिशन पाहून झाल्या काही लोकांनी नेत्रदान करायचं ठरवलेलं हो होतं. हो, नाही नेत्रदान केलंही. एक्झिबिशन पाहिल्यावर साधारणतः 20 लोकांनी नेत्रदान केलं. मी सरांना ते सांगितलेलं आहे, पण मला म्हणजे तो आकडा काही योग्य वाटला नाही. आतापर्यंत 30 लोकांचे फॉर्म माझ्याकडे आहेत, ज्यांनी ऑलरेडी भरून दिलेले आहेत, कारण मृत्यूनंतर नेत्रदान केलं जातं, ते फॉर्म भरून दिलेले आहेत. पण मला थोडा भरगतचा आकडा हवा, म्हणजे 200 ते 300 लोकांनी ते करावं असं नक्कीच ही संख्या नक्कीच वाढेल. त्याचबरोबर नितीन सर, तुमचं एक फोटो फीचर आहे, म्हणजे लोककलाकार त्यांच्यावरती आहे, त्याचबरोबर बहुरूपी जे कलाकार आहेत त्यांच्यावरती तुम्ही फोटो फीचर केले. म्हणजे तुम्ही सामाजिक प्रश्न तर मांडले आहेत, पण त्याच्याबरोबर कला या क्षेत्रातही तुम्ही गेलात. ते कसं काय केलात? म्हणजे लोकांनी तुम्हाला टॅग नव्हतं ना केलं बाय देन, की हा म्हणजे सामाजिक प्रश्नावरतीच फोटोग्राफी करतो, कला काय करणार वगैरे, असं काही एक्सपिरियन्स आला होता का? लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? नाही, असं काही नाही. ते बहुरूपी कलाकारांबद्दल सांगायचं आहे तर मी त्यांना पाहिलंय रस्त्यावरनं, ती मुलं जे तोंडाला, आपणही पाहिलं असेल, शंकर पार्वतीचा भेस घेऊन जे फिरतात आणि ते भिक्षा मागतात, ती मुलं खूप हुशार आहेत. त्यांना शाळेत जातात, त्यांना जवळजवळ 5 ते 6 भाषा येतात. त्या भाषेमध्ये ते भक्तिगीते, स्फूर्तिगीते आणि बाकीचे जे कल्चरल डिवोशन सॉन्ग आहेत ते सादर करतात लोकांपुढे आणि भिक्षा मागतात. त्याचबरोबर ते तबला आणि पेटी फार सुरेख वाजवतात. आणि ते विशेष म्हणजे कुठे शिकलेले नाही, कर्नाटकच्या दावणगिरी डिस्ट्रिक्टमधनं आलेत, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जागी स्थायिक झालेत आणि पालकांकडनं जे शिक्षण मिळतं आणि घरामध्ये लिटरली टेप लावून ते रियाज करतात आणि जनरेशन टू जनरेशन जे फ्लो होतं. बरोबर, अगदी बरोबर, ते फ्लो झालेलं आहे त्यांच्यामध्ये आणि ते करतात. तर मला वाटलं हे खूप चांगले कलाकार आहेत आणि यांच्यावर काम का, तर ते त्यांचं चेहरे आणि पूर्ण आयुष्य जरी रंगमान असलं किंवा आनंददायी असलं तरी त्यांच्या मागचं कारुण्य खूप आहे, का तर ते खूप स्ट्रगल करतात आणि भीक मागण्यापर्यंत परिस्थिती त्यांच्यावर येते. आणि मला वाटलं की ते लोकांपुढे आणावं, म्हणून मी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात फिरून त्यांचे छायाचित्र काढली. साधारणतः 2 वर्ष त्या फीचरवर काम केलं आणि लोकांपुढे मांडली. त्याचबरोबर माझं महत्त्वाचं कार्य जे आहे, लोक कलाकार, महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागातले लोक कलाकार मी शोधले. साधारणतः 10 ते 15 लोकांना मी त्यामध्ये सिलेक्ट केलं माझ्या लिस्टमध्ये. आणि प्रत्येक कलाकार, इकडचे पत्रकार म्हणा किंवा फोटोग्राफर म्हणा, प्रत्येक कलाकार स्टेजवर चढला की त्याचे फोटो काढतात आणि विविध वृत्तपत्रांना देतात. पण त्याच्या पडद्याच्या मागचं त्याचं काय जीवन आहे ते आतापर्यंत कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला. तर मी अशा लोकांपर्यंत, त्यांच्या खेडोगाळी, त्यांच्या घरी जाऊन मी राहिलो प्रत्येक कलाकाराबरोबर, 8-10 लोकांबरोबर, आणि 8-8 दिवस ते 10-10 दिवस मी राहिलो आणि त्यांचं आयुष्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. गेले 3.5 वर्षापासून मी ह्या प्रोजेक्टवर काम करतोय. आतापर्यंत तो प्रोजेक्ट संपलेला नाही. काही आर्टिस्ट त्यातले हयात आहेत, काही आर्टिस्ट हयात नाही आहे, मला दुःख होतंय सांगताना. आणि तो फीचर साधारणतः 1-1.5 वर्षापर्यंत पूर्ण होईल माझा. आणि त्यानंतर ते काम पुस्तक रूपाने म्हणा, त्यांचं आत्मचरित्राच्या रूपाने म्हणा, माझ्या माध्यमातनं आणि वेबसाईटच्या माध्यमातून म्हणा, लोकांपर्यंत पोहोचेल आणि कुठनं ना कुठनं त्यांचा वाली उभा राहील आणि त्यांना जे काय आता जे मानधन मिळतंय त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होईल आणि त्यांना कुठून ना कुठनं लोक आश्रय मिळेल. जसा पहिल्या काळात राजाश्रय त्यांना मिळत होता, राजांच्या दरबारी त्यांना ठेवून घेतलं जात होतं कला सादर करण्याकरता, पण आता लोकच त्यांच्याकडे पाहणं झालीत, का तर त्यांचं एंटरटेनमेंटचं साधन बदललंय लोकांचं. पण कधीतरी त्यांना ती पोचपावती मिळेल. लोककला तशा कमी होत चालल्या, त्यामुळे खरंच आता यांना लोकाश्रय लवकरात लवकर मिळेल अशी गरज आहे. तुम्ही जसं सामाजिक प्रश्नांवरचे फोटो काढलेले आहेत, तसे काही ऑफबीट फोटो पण तुम्ही पकडलेले आहेत. मगाचपासून आपण एक फोटो बघतोय की एक माणूस बीएमसी डोक्यावरती घेऊन चाललाय. बीएमसी डोक्यावर नाही घेतली, ती फ्रेम एवढी सुरेख कंपोज झाली की असं वाटतंय की ती बीएमसी तो कॅरी करतोय. बीएमसी डोक्यावर घेण्याचा प्रश्नच येत नाही. तो खूप जुना माझा फोटो आहे, तो 97 साली मी काढला असावा बहुतेक, आणि तो खूप वृत्तपत्राने आतापर्यंत वापरलेला आहे. आपण इतका वेळ फोटोज विषयी बोललो, पण तुम्ही खूप धडपड करून, खूप मेहनत करून आता इथपर्यंत आलेला आहात, तर त्याच्याविषयी थोडं सांगा आम्हाला. अच्छा, म्हणजे माझा भूतकाळ हवा आहे. मी आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केलेली आहे आतापर्यंत. मी जेव्हा फ्रीलान्स करत होतो तेव्हा एक बिस्किटचा पुडा, ग्लुकोज पार्लेजी खायचो, का तर पैसे खिशात नसायचे.
आणि हॉल्स वगैरे जे काय आहे किंवा एखादा चॉकलेट आहे त्या पूर्ण दिवसभरात मी त्याच्यावर राहिलेलो आहे. आणि काही असेही क्षण आहेत की माझ्याकडे बसला पैसे तिकट्याला कमी आहेत तर मी बरंचसं अंतर चालत गेलेलो आहे. आणि हे डायरी पिक्चर शूट करणं खूप कठीण या दृष्टीने आहे का तर तुमचा त्याच्या मागचा रियाज असायला लागतो, तुम्ही तेवढे तरबेज असायला लागतात, ते तुमची दृष्टी असायला लागते, विजन असायला लागते. त्या डायरी पिक्चर करता मी 3-3 दिवस फिरायचो. काही दिवस असे असायचे की एकही डायरी पिक्चर मिळायचा नाही. एखादा दिवस असा असायचा का एका दिवसात 2 ते 3 चांगले ऑफबीट्स डायरी पिक्चर मला मिळायचे. पण फोटोग्राफी हा नेहमीच तुमचं पॅशन होतं? याच्या अगोदर नव्हतं. मी 92 नंतर फोटोग्राफीला सुरुवात केली आणि त्या अगोदर मी लग्न समारंभाचे पण फोटो काढलेले आहेत. पण वाटलं की कुठेतरी प्रेस फोटोग्राफरच व्हावं, कारण माझे सगळे जे मित्र आहेत, राहुल कडवलकर सरांनी मला फोटोग्राफी शिकवली आणि त्यांच्याबरोबर जे कलिग होते ते सगळे प्रेस फोटोग्राफर होते. तर नक्कीच तुमचे आतापर्यंतचा तुम्ही जे फोटो काढले ते खूप काय म्हणतात अमेझिंग आहेत, खूप वेगळे आहेत. तुमचा प्रवास खूप वेगळा आहे आणि तुम्ही आता एका पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रयत्न करताय, त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आपल्याकडे खरंच खूप थोडा वेळ राहिलेला आहे, पण गप्पा खूप मारायच्या आहेत तुमच्याबरोबर. आता आपण ज्या गप्पा मारल्या त्यामधून खरंच खूप एक वेगळा अनुभव आम्हाला दोघींनाही मिळाला, सगळ्यांनाच मिळाला असेल. प्रत्येक तुमच्या फोटोग्राफच्या मागे एक स्टोरी आहे आणि ती स्टोरी आम्हाला व्यवस्थित जाणून घ्यायला पुन्हा एकदा नक्की आवडेल. तुम्ही आज इथे आलात आणि आमच्यासोबत गप्पा मारलात त्याबद्दल धन्यवाद. हे होतं आमचं मॉर्निंग बुलेटिन सलाम महाराष्ट्र. बातम्या यापुढेही सुरू राहतील. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.